नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आपण चाललोय श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. तर चला, जवळपास इथं आलोय आम्ही. तर आज तुळजापूरचं येडाईचं दर्शन करून आम्हाला रात्र झाली होती. तर आम्ही आता इथं स्वामी समर्थाचं दर्शन करायला आलोय. तर चला, गाडी पार्किंगला लावू आणि आतमध्ये जाऊ. तर इथं साईडला गाडी ड्रायव्हरने पार्किंगला लावली आणि आम्ही आता निघालो दर्शन घेण्यासाठी. तर गर्दी तुम्ही बघू शकता, खूप काही गर्दी आहे आणि एकदम दिवसच उजाडलाय असं. तर 8 वाजले होते आम्हाला इथं. तर चला, आता आपण जाणारे सुरुवातीला दर्शनाला. इथं पानं फुलं घेतले आणि मेन गेटने इथं आपल्याला आतमध्ये जायचं. तर बघू शकता इथं स्क्रीनवर सुद्धा लावलेलं आहे मस्तपैकी. इथं आता दर्शन बाकीचे सगळे व्यवस्थाने इथं उभं राहिलो आणि छानपैकी इथं स्क्रीनवर सुद्धा दिसतंय. आणि चला, आतमध्ये जाऊन आता दर्शन वगैरे घेऊ आपण. तर बघू शकता मस्तपैकी इथे दर्शन वगैरे घेतलं. आणि इथं बघू शकता तुम्ही पुस्तक वाचणं, जपमाळ करणं, जेणेकरून आपल्यापाशी आपण जपमाळ करतो ती तिथं न्यायची असते आणि उजळून आणायची असते. तर आम्ही सुद्धा नेली तिथं आणि छानपैकी इथं जपमाळ केला, पुस्तक वाचलं मुलीनं सुद्धा. आणि त्या पद्धतीने आमचे सगळे व्यवस्थित दर्शन वगैरे झालं. आणि हे बाहेरच्या आवारामधले आहे, तर मेन आवारामध्ये आपल्याला व्हिडिओ अलाउड नाही आहे. तर हे बाहेरचं तुमच्याबरोबर शूट केलं. बऱ्याच वेळा आम्ही बसतो तिथं आणि एकदम शांत समाधान वाटतं आपल्या स्वामीच्या दारात तिथं गेलं तर. चला, तर दर्शन घेऊन आम्ही आता इकडं बाहेर निघालो. आणि इथं बाहेर आता कोणाला काही खरेदी करायची होती, प्रसाद घ्यायचा होता, तर ते चालू होतं सगळ्यांचं. आणि आम्ही 16-17 जण होतो, त्याच्यामुळं भरपूर असा वेळ लागला आम्हाला तिथं थांबण्यात किंवा काही वस्तू घेण्यामध्ये. आणि तिथून निघू वाटत नव्हतं. एकदम छान एवढी रात्र झाली होती तरी पण खूप सुंदर वाटत होतं. आणि 9 ते 9:30 वाजले होते आम्हाला तिथं बाहेर येता. आणि तरी पण बाहेर असं निघू वाटत नव्हतं तिथून स्वामीच्या दारामधून. खूप सुंदर वाटत होतं आणि वस्तू आणि मूर्तीचा अप्रतून आणि आत्ता स्वामी बोलतील असं होतं. आणि आम्ही इथं चाललं होतं काहीतरी घ्यायचं स्वामीसाठी. तर मी मागच्या वर्षी आले त्यावेळेस मी इथून स्वामी महाराजांची मूर्ती नेलेली. तर त्यांच्यासाठी मला वस्त्र, फेटे वगैरे घ्यायचं होतं. तर ते आम्ही बघत होते आणि बाकीचे सुद्धा काही ना काहीतरी बघत होते का स्वामी महाराजांचे जपमंत्र, कुठं फोटो. तर चला, इथं आलं का स्वामी सगळ्यांचा स्वामीच असते आपल्यावाले पाठी. तर सगळ्यांचं तेच घेणं चालू होतं. तर चला, आम्ही सुद्धा फायनली इथं फेटे वगैरे घेतले छानपैकी. आणि कुठले मापाचे बसत्या नाही बसत्या असं चालू होतं आमच्यावर. शेवटी आम्ही घेतले. बाकीच्यांनी सुद्धा मंत्र आपले स्वामी महाराजांचे त्याचे असे काचातले फोटो वगैरे घेतले छान. तर बघू शकता अशा पद्धतीने खरेदी चालू होती आमच्यावाली. आणि आम्हाला खरेदी करता 10-10:30 वाजले. तर चला, इकडं सुद्धा आम्ही बाहेर आलो. आणि इथं मोठा पुतळा आहे स्वामी महाराजांचा आपला. तर तिथं सुद्धा फोटो काढणं, कुठं दीपमाळे साईडला. आणि मस्तपैकी तिथं व्हिडिओ काढायचं काम चालू होतं सगळ्यांचंच. आणि गर्दी तर भरपूर आहे. असं 10-10:30 वाजले असं कोणाला वाटत नव्हतं आणि निघूसुद्धा वाटत नव्हतं. सगळेजण फोटो वगैरे घेत होते. आणि इकडल्या साईडचं त्यांनी बंद केलं होतं. मी बाहेरून इथं शूट केलं दीपमाळचं. तर अशा प्रकारे इथं फोटो काढायचं चालू होतं. आणि गाई वासरूचा इतका सुंदर फोटो दिसत होता. तर आमचे चुलत सासरे आमच्या सोबत होते. तर मला म्हटले नाही हे फोटो खूपच सुंदर दिसतोय, तू याचा फोटो काढून घे एखादा. तर चला, मस्तपैकी इथं व्हिडिओसुद्धा काढला मी तिथं गाई वासराचा. त्यांना खूप आवडली गाई वासरू. आणि त्यांचं चालूच होतं फोटो काढून घे मस्तपैकी, लई छान दिसते गाई वासरू म्हणून असा. तर तिथं व्हिडिओ काढला, फोटो काढला. आणि इथं बघू शकता शिवाजी महाराज आपल्यावेळी त्यांचे सुद्धा इथं व्हिडिओ काढले. काही जण फोटो काढत होते. तर मस्तपैकी इथं आता स्वामी महाराजांचे दर्शन घेऊन खरेदी झाली. इथं बाहेर फोटो काढले, व्हिडिओ काढले बाहेरचे. आणि आम्ही इथं आता स्वामी महाराजांच्या इथंच रूम घेऊन राहणार आहे. आणि नंतरसुद्धा पुढं आम्ही जाणार आहे. त्यावेळेस ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मस्तपैकी आमचे दर्शनं झाले. आणि चला, आता आम्ही निघणार आहे. तर रूम घेऊन इथं राहून आणि मग नंतर दुसरा टप्पा पुढचा व्हिडिओसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. जेणेकरून इथं जवळपास आम्हाला दर्शनाला जायचं. तर इथंच राहून आणि आम्हाला खूप छान वाटलं. स्वामी महाराजांच्या दारामध्ये इथं दर्शनाला राहायला भेटलं.
तर बघू शकता बाहेर निघालो तर बाहेर भरपूर गर्दी वगैरे होते आणि चला आता आम्ही रूम घेऊन राहणार आहे, पुढं काही शूट करणार नाही। तर चला फायनली इथं आम्ही लॉजवर इथं आलेलो आहे आणि थोडे अंतराव स्वामी महाराजांच्या इथं तर ह्यो दुसऱ्या दिवसाचा हिडेवे। तर सगळ्यांना पुन्हा परत स्वामी समर्थ। आणि इथं आम्ही रूम घेऊन राहिलेलो होतो, आवरून आम्ही इथं आता आलो इकडं तर गाणगापूरला आलो। तर गाणगापूरमध्ये आम्ही दुसरी गाडी करून आलो, जेणेकरून जे आपली गाडी आहे ती तिकडं जात नाही आणि मस्तपैकी इथं दुसऱ्या गाडी करून लॉजवरून आम्ही इथं आलो आणि इथं नदीला तोंड हातपाय धुवून आणि आता दर्शनाला जाणार आहे। आवरा बर का 11:30 वाजलेत। तर बघू शकता इथं छानपैकी आम्ही तोंड हातपाय नदीमध्ये धुतले, जेणेकरून इथं जवळपास आम्हाला किती 2-2.5 तास लागले यायला। तर मस्तपैकी तिथून आम्ही दुसरी गाडी करून आलो। तर तुम्ही सुद्धा असं गाडीने येत असाल, परमिट नसेल तर तुम्ही दुसरी गाडी करू येऊ शकता आणि स्वतःची गाडी तर तुम्ही डायरेक्ट आणू शकता। आम्ही मागच्या वर्षी केलं तर आमची गाडी घेऊन गेलो होतो, तर डायरेक्ट आम्ही संगमो गेलो होतो गाडी घेऊन, मस्तपैकी तिथं आंघोळ्या वगैरे केल्या होत्या। आणि आता ही आपण प्रायव्हेट गाडी केली तर ही आपल्याला बरेच लांब सोडती, तरी आम्हाला इथं नदीपर्यंत त्यांनी आणलं छानपैकी। इथं आम्ही तोंड हातपाय धुतले आणि आम्ही आता निघालो दर्शनाला। तर चला सगळेजण आता मस्तपैकी आता इथं वरती निघाले आणि इथून सुद्धा भरपूर लांब आहे जायला। तर चला तर बघू शकता मस्तपैकी आरती झाली, प्रसाद खाला आणि आता इथं वाजले 4:30 ते 5 वाजले आणि आम्हाला खायचे आता वडापाव आणि वडापाव खाण्यासाठी इथं गाडी उभी केली। आता सगळेजण इथं उतरले, आता एक एक जण हळूहळू उतरून आम्ही आता रोड पास करून वडापाव खायला जाणार आहे। तर चला या सगळे तुम्ही सुद्धा वडापाव खायला आणि मस्त हवेशीर आणि प्रवास करून खूपच दमला मी, 2-3 दिवस प्रवास केला आहे, त्याच्यामुळं सगळे असे आळसले आणि उगाचच असं हे करत होता आणि मस्तपैकी तर साईडला हवाशीर उतरून उभं राहिलो जरा तर चला मस्तपैकी आता आम्ही वडापाव खातो, तुम्ही सुद्धा खायला या। अशा पद्धतीने आमची ट्रिप चालू आहे मस्तपैकी देवधरम आणि पुढचाही सुद्धा व्हिडिओ तुमच्याबरोबर लवकरच शेअर करणार आहे। तर चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, लाईक शेअर सबस्क्राईब करा, धन्यवाद।